नमस्कार. भक्तियोग चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. कहाणी गणपतीची. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे उदकांचे तळे, बेलांचा वृक्ष सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे? पशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराज, मनी ध्याईजे पाविजे, चिंतिले लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी सोमवारची साधी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत होता. त्याचा एक शिष्य होता. रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी. वाटेत वेळूचे बेट होतं. तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ असा ध्वनी उठे. हा मागं पाही, तो तिथं कोणी नाही. त्या भीतीनं वाळू लागला. तेव्हा गुरूंनी विचारलं, खायला प्यायला वाण नाही? बाबा असं रोड का? खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही. स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ असं म्हणतं. मागं पाहतो तो कोणी नाही. याची मला भीती वाटते. गुरुजी म्हणाले, भिवू नको, मागं काही पाहू नको, खुशाल त्याला ये म्हण, तुझ्या मागून येऊ दे. मग शिष्यानं काय केलं? रोजच्याप्रमाणे स्नानास गेला, पूजा करून येऊ लागला. मी येऊ असा ध्वनी आला. ये असा जबाब दिला. मागं काही पाहिलं नाही. चालत्या पावली घरी आला. गुरुजींनी पाहिलं, बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचं लगीन लावलं. त्यांना एक घर दिलं. त्यानंतर काय झालं? श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणू लागला, माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको. आपण उठला, शंकराचे पूजेला गेला. हिनं थोडी वाट पाहिली, स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला, इतक्यात पती आला. अगं दार उघड. पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं. हात धुतला, दार उघडलं. पती घरात आले, नित्यनियम करू लागले. पुढं दुसरा सोमवार आला. त्या दिवशीही असंच झालं. असं 4 सोमवारी झालं. सरता सोमवार आला. रात्री नवल झालं. दोघंजण पलंगावर गेली. पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा? ताटी भरला रत्नांचा. ही रत्न कुठून आणली? मनात भिवून गेली. माझ्या माहेरच्यांनी दिली. तुझं माहेर कुठे आहे? वेळूच्या बेटी आहे. मला तिथं घेऊन चल. पतीसह चालली. मनी शंकराची प्रार्थना केली. मला अर्ध घटकेचं माहेर दे. तो वेळूचं बेट आलं. मोठा एक वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे माझी नणंद आली, कोणी म्हणे बहीण आली. दासी बटकी राबताहेत, शिपाई पहारा करताहेत. बसायला पाट दिला. भोजनाचा थाट केला. जेवणं झाली. सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली. घरी परतली. अर्ध्या वाटेत आठवण झाली. खुंटीवर हार राहिला. तेव्हा उभयता परत गेली. घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत, प्यादे नाहीत, दासी बटकी नाहीत. एक वेळूचे बेट आहे. तिथं हार पडला आहे. हार उचलून गळ्यात घातला. नवऱ्यानं विचारलं, इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं. अभय असेल तर सांगते. 4 सोमवारी हाक ऐकली. जेवती ताट ढकलून दिली. रत्नांनी भरली, सोन्याची झाली. ती मला देवांनी दिली. आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले. माहेरची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली. अर्ध घटकेचं माहेर मागितलं. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली. जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हा पावो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.